रात्री 3लाच उठून पहाटे 4 वाजता ब्लाबला कॅबने मी निघालो गावाकडे मतदानला हो. ब्लाबलावाल्याने आम्हाला सोडलं 15 किलोमीटर दूरच. मग तिथनं पकडली महामंडळ आणि तिथनं तालुक्याच्या ठिकाणी आणि मग गावाकडं. गावात पोचल्या पोचल्या लक्षात आलं निवडणुकीची धामधूम चालू आहे. म्हातारकोत्तर लोकांना तरणी पोरं हात धरून आणून मतदान करायला लावत होते. मीही बसमधनं उतरलो आणि म्हटलं बघावं मतदार यादीत नंबर किती आहे आपला. बघितलं तर ते काय लवकर सापडत नव्हतं. म्हटलं ओढवलं का काय म्हटलं मला. तर मला म्हणे जा तुम्ही मतदान केंद्रावर डायरेक्ट. थेट मतदान केंद्रावर आलो. इथं मतदान करायचं आता रांगेत उभं राहून बघितलं काय काय किती लोक उमेदवार खूपच कमी दिसले मला. तेवढं 4-5 म्हटलं ओके काही प्रॉब्लेम नाही. बोटाला शाई लावून आलो मतदान करून. शाळेसमोर उभारून एक फोटो काढला. पोलीस काका चिडले माझ्यावर. म्हणतात की हे फोटो बिटो अलाउड नाही तर निघितनं. आता रस्त्याच्या पलीकडे उभारून फोटो बी काढायचा नाही का सांगा. तिथले काका म्हटले चल बाबा ह्यांना नाही सहन होत तुझं फोटोग्राफी. राहू दे म्हटलं मी पण मला काही इथं वस्ती नाही करायची आता. चाललो मी आपलं काम करून. तेवढ्यात चुलत भाऊ भेटला. म्हणाला चल दादा सोडतो घरापर्यंत. अरे घरी जाऊन काय करायचं म्हटलं. आई वडील बी फिरायला गेलेत काय नाही. तरी म्हटलं आपलं रान हाय का शिल्लक बघावं. मग गेलो गाडीवर गावाकडं. जाता आता तंबाखू हरभरा ज्वारी मस्त डुलत होते. काय प्रॉब्लेम म्हटलं. आमच्याकडे एक मुरमुऱ्याची फॅक्टरी बी आहे. भयानक प्रदूषण चालू आहे पण छान आहे. स्वस्तात मिळते आपल्याला 5 किलो 10 किलो मुरमुरे. सुट्टी देत नाही आम्ही. आणून नुसता भडंग करायचं आणि हाण की हाण सुट्टी नॉट. ही एक झाड लाल रंगाचं होतं. ते का सुकलं काय कळलं नाही पण पालवी फुटत आहेत. रामफळाचं झाडाचं पानझडी सुरू झाली वाटतं. छान गहू लावला आहे चुलत्यांनी. बघितलं त्याच्यानंतर मोर्चा वळवला. लिंबाची झाडं आपले चिक्कूची झाडं आहेत का शिल्लक बघाव. लिंबू चिक्कू थोडे थोडे होते. आई म्हटली होती गावाकडे गेलास तर चिक्कू घेऊन ये. म्हटलं आता तोडायला सुरू करावं. लिंबू बघायला गेलो तर लिंबू कुठं कुठं पडलेली असतील. हे बघा काट्यात एकदम. आता मला हात घालून काढावं का घोणस बिणस असेल तिथं. आमच्याकडं डोरक्या घोणस लई हो म्हणून जरा भीतीच वाटते. मग काठीने इकडं तिकडं हलवून बघितलं आणि मग हळूच हात घालून काढून घेतलं. ही आमची झाडं आहेत. लिंबाची झाडं चिक्कूची झाडं मस्त डुलत होते. पक्षी म्हणजे कोणते काय माहिती पोपट येऊन खातात का काय कळत नाही पण खूप खातात. हे बघा अजून एक लिंबू कलरची साडी आठवली मला रंग बघून. हळूहळू एक 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 चिक्कू तोडायला सुरुवात केलं पण त्याची चिक खूप अंगावर उडत होतं. हे बघा कसं खाल्लं आहे पक्ष्यांनी. अर्ध खाऊन सोडून दिलं. त्याचे बी सगळे खाली पडलेत. छान आहे म्हटलं ते तरी खातात. आता हे दुसरं फळ बघा अर्ध खाल्लं आहे सोडून दिलं आहे. ठीक आहे त्यांचं पोट भरतं यातच आपला आनंद. तिथून मग मोर्चा वळवला गावाकडं. का तर एक निमंत्रण होतं म्हणून. आणि हे बघा घुबडोबा कसं बसलं तारावर एकटाच. खाली काय नव्हतं ॲक्च्युली दाखवायला पाहिजे होतं पण राहून गेलं. आणि असं बघतो माझ्याकडं टुकूर की बाबा ह्यो कोण आला आहे आता इथं नवीन पाहुणा. अरे पाहुणा नाहीला का मी बी गावचाच आहे समजून घे जरा. ते झालं असं घरी कोण नसल्यामुळे गावातल्यांनी दगड ठेवून गेले ते घरासमोर की तुम्हाला आमंत्रण आहे वास्तुशांतीला यायचं. मी म्हटलं कशाला उगाच फोन लावून कोणाला बोलवायचं आणि त्रास द्यायचं उगाच सोडाया म्हणून चालत जायला निघालो. आता आमचं गाव घरापासून आहे 2-1 किलोमीटरवरती. मग चालत चालत चाललो. उन्हात करपून चाललेलो. एवढा विटॅमिन डी अगा गा 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 म्हटलं आता काय सांगावं. आता हे म्हणजे वर्षभराचा कोटा एकदमच पूर्ण होतो का करपून जातो काय कळना. डोकं बघा कसं चकाका लागलं आहे. हां आल्यावर दिसलं मला मांडव. वा म्हटलं 1 नंबर चालू आहे. आणि घेतलं ताट. आहेर आधी केलो बरं का. तुम्ही आणि म्हणशीला आहेर करत नाही. मेनू बघा आमच्याकडचा एकच नंबर. दुरून बघितलं तर तिथं आंबील वाटलं जात होतं. मला वाटलं मट्टा आहे का काय पण आंबील होतं. गेलो गरम आंबील. उन्हात एक तर करपून आलो आहे आणि वर गरम आंबील दिलं. सुट्टी नाही. एक ग्लास हाणलंच. नंतर मग बघितलं अरे वास्तुशांती कुठल्या घरचे. अच्छा या घरचे आहे. घराचे प्रमुख भेटले. आमच्या गावची पालखी साऊंड सिस्टीम वगैरे छान चालू होतं त्यांचं. भेटलो आलो व मी जाऊया म्हटलं. दुरून परत एकदा नजर टाकली कोण दिसते का बघावं. मित्र कोण नव्हते. मोर्चा वळवला. हे आमच्या गावची व्यायामशाळा प्लस साने गुरुजी वाचनालय. दुरावस्था बघून वाईट वाटलं. अरे बापरे म्हटलं इतके म्हणजे आता काय करावं. आता पोरं कुठं पेपर वगैरे वाचत असते. मागं वळून बघतो तर नवीन वाचनालयाची बिल्डिंग दिसली. खूप छान वाटलं. हे एक स्ट्रीट लाईट आहे. मी एकेकाळी असं लाईट्स बनवत होतो आणि त्यातलंच एक आहे. आणि इतक्या वर्षानंतरसुद्धा चालतात. म्हणजे जवळजवळ ह्याला 12-13 वर्ष झाले लाईट बसून. गावातल्या देवळासमोरच्या चौकात येऊस तर म्हणजे एस टी आली 12:30ची. म्हटलं अरे 1 नंबर काम झालं आहे.
तिकडं कार्यकर्ते बसले होते आपले चिठ्ठ्या वाटत. म्हटलं तिकडं जाऊन बसावं का काय करावं. दुसरं म्हणते चल बाबा आपलं काम झालंय जाऊया. परत एकदा एस टीकडे नजर मारली. म्हटलं चला आता एस टीला तिथं अडचण. कार्यकर्त्यांच्या गाड्या खूप उभ्या होत्या. मागं पुढं करून शेवटी एस टी एकदाची बाहेर आली. वडील एस टीत काम केलेलं असल्यामुळे ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघंही ओळखीचे होते. नमस्कार झाला आमचा. मग म्हटलं चला आता निघूया. आपलं इथलं वेळ संपलेली आहे आणि आता पुण्याकडं जायचं आहे. तालुक्याच ठिकाणी मित्रासोबत बोलत उभा होतो तेवढ्यात आईचा आला फोन. आईला विश्वास पटाना मी गेलतो की नाही गावाकडं. मला म्हणते शिल्पी पाठव. आता दिला पाठवून नगरपालिकेसमोर उभारून. आता मित्राच्या दुकानात गेलो सोन्याच्या. त्याच्यासमोर हे जागा होती 1,70,00,000 ऐकली म्हणे. आता काय सांगावं जागेचे रेट. नेलपेंट नाही ते मेहंदी पण नाही आहे ते. वोटिंग करून आलोय ना तर ते वोटिंग केल्यानंतर लावतात बोटाला. शाई असते ती. कारण जर मला ते नाही लावलं तर परत जाऊन वोटिंग करेन ना मी. डुप्लिकेट डबल टिबल तसं होऊ नये म्हणून परत वोटिंग करू नये म्हणून तसं लावलं जातं. आणि हो येताना नवीन बोगद्यातून आलो बरं का खंबाटकीच्या. हा विषय हार्ड.